मुंबईच्या इडली वड्यावर एफडीएची नजर. तुकाराम मुंढेंची नवी धडक मोहीम. इडली वडा बनतोय कुठे आणि कसा? मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मोठी मोहीम. सकाळची वेळ, ऑफिसची घाई, शाळा कॉलेजची धावपळ आणि या सगळ्यात लाखो मुंबईकरांचा सर्वात विश्वासू साथीदार म्हणजे गरमागरम इडली आणि वडा. रेल्वे स्टेशन बाहेर, ऑफिस परिसरात, चौकात आणि गल्लोगल्ली विकला जाणारा हा नाश्ता अनेकांच्या दिवसाची सुरुवात ठरतो. पण हा नाश्ता नेमका कुठे तयार होतो? कोणत्या पाण्याचा वापर केला जातो? अन्न बनवताना स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खातोय ते अन्न सुरक्षित आहे का? मुंबई ही कधीही न झोपणारी नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरात लाखो लोक रोज घराबाहेर पडतात आणि त्यांच्यापैकी मोठा वर्ग सकाळच्या नाश्त्यासाठी इडली वड्यावर अवलंबून असतो. स्वस्त, झटपट आणि पोटभर नाश्ता म्हणून इडली वड्याला मोठी मागणी आहे. मात्र हा नाश्ता ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधी कोणत्या परिस्थितीत तयार होतो? हा प्रश्न आता प्रशासनाने गंभीरपणे घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार मुंबईतील अनेक विक्रेत्यांकडे इडली वड्याचा पुरवठा धारावी सारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून केला जातो. अनेक ठिकाणी हे पदार्थ कोणत्याही अधिकृत अन्न उत्पादन केंद्रात नव्हे तर घरांमध्ये, लहान खोल्यांमध्ये किंवा तात्पुरत्या स्वयंपाकगृहांमध्ये तयार केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. अशा ठिकाणी दररोज शेकडो किलो पीठ तयार होतं, इडल्या वाफवल्या जातात आणि वडे तळले जातात. पण या प्रक्रियेत स्वच्छतेचे नियम कितपत पाळले जातात याची खात्री करण्यासाठी आता एफडीए मैदानात उतरला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेला प्राधान्य देत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तपासणीचे आदेश दिले आहेत. अन्न तयार करणाऱ्या जागेची स्वच्छता, वापरले जाणारे पाणी, कच्चा माल, साठवणूक पद्धती, कामगारांची आरोग्य स्थिती आणि परवाना व्यवस्था याची सखोल पडताळणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ मोठी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स नव्हे तर पुरवठा करणाऱ्या मूळ उत्पादन केंद्रांपर्यंत प्रशासन आता पोहोचणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते अनेक वेळा ग्राहकांना दिसणारी स्वच्छ गाडी किंवा दुकान आणि प्रत्यक्ष उत्पादन होणारी जागा यात मोठा फरक असतो. दुकानात पदार्थ आकर्षक दिसत असले तर त्यांची निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पूर्ण होत आहेत का हे तपासणं आवश्यक आहे. कारण अन्नातून पसरणारे संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यांमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके हे थेट ग्राहकांवर परिणाम करतात. या मोहिमेअंतर्गत एफडीए आता नोंदणी नसलेली होम किचन, परवान्याशिवाय चालणारे अन्न व्यवसाय, अस्वच्छ उत्पादन केंद्रे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची ओळख पटवणार आहे. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे, उत्पादन बंद करणे किंवा संबंधित केंद्र सील करण्यासारखे कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ आणि अन्न सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या नव्या मोहिमेकडे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. कारण मुंबईत सुरू झालेली ही मोहीम यशस्वी ठरली तर अशाच प्रकारची तपासणी इतर शहरांमध्येही सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी ही मोहीम दिलासादायक मानली जात असली तरी हजारो लघु उद्योजक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण आता अन्न विक्रीसाठी केवळ चव आणि ग्राहकांची गर्दी पुरेशी नसून अन्न सुरक्षा नियमांचे पालनही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. इडली आणि वडा हा केवळ नाश्ता नाही तर मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र ग्राहकांच्या ताटात पोहोचणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेची खात्री असणं तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे एफडीएची ही मोहीम केवळ कारवाई नसून अन्न सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न मानला जात आहे. मात्र या मोहिमेमुळे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. आपण रोज खात असलेला इडली वडा नेमका कुठे तयार होतो? अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी सुरक्षित आणि शुद्ध आहे का? उत्पादन करणाऱ्या केंद्रांकडे एफडीएचा परवाना आहे का? ग्राहकांना पदार्थ विकणाऱ्या दुकानांना त्यांच्या पुरवठादारांची माहिती आहे का? हजारो किलो अन्न पदार्थ तयार करणाऱ्या होम किचनवर आजपर्यंत किती देखरेख होती? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्याचा पुरवठा साखळीवर काय परिणाम होईल? स्वस्त नाश्त्याच्या नावाखाली मुंबईकरांच्या आरोग्याची तडजोड होत होती का? अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी लघु उद्योजकांना पुरेशी मदत मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, ग्राहकांच्या ताटात पोहोचणाऱ्या प्रत्येक घासाची जबाबदारी नेमकी कोणाची? या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात एफडीएच्या तपासातून आणि कारवाईतून समोर येणार आहेत. पण तुकाराम मुंढेंच्या या कारवाईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका.
तसंच अशा नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टाइम्स नाऊ मराठीला नक्की फॉलो करा. एफडीएची धडक कारवाई, गोरस भंडारला कुलूप, शेतकऱ्यांचा आक्रोश, 5,000 ग्राहकांची अडचण, अन्न सुरक्षा की उपजीविकेचा प्रश्न, वर्ध्यात मोठा वाद, 5,000 ग्राहकांचे पत्र, तुकाराम मुंढेंसमोर मोठं आव्हान. भेसळखोरांविरोधात राज्यभर धडक कारवाया सुरू आहेत. अन्न सुरक्षेच्या नावाखाली नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे आणि या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत कठोर प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे. मात्र वर्ध्यातील एका कारवाईने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे. कारण ज्या कारवाईचं स्वागत व्हायला हवं होतं त्याच कारवाई विरोधात आता शेकडो शेतकरी, हजारो ग्राहक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीवादी विचारांवर चालणाऱ्या आणि वर्ध्याच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गोरस भंडारला FDAने सील केल्यानंतर केवळ एका संस्थेचं उत्पादन बंद झालेलं नाही, तर शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर आणि हजारो ग्राहकांच्या दैनंदिन गरजांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की ही कारवाई केवळ अन्न सुरक्षेसाठी होती की तिचे परिणाम सामान्य माणसांसाठी अधिक गंभीर ठरत आहेत. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टाइम्स नाऊ मराठीच्या YouTube, Instagram आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका. वर्धा जिल्ह्यातील गोरस भंडार ही केवळ दूध विक्री करणारी संस्था नाही, तर अनेक दशकांपासून शेतकरी, ग्राहक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. गांधीवादी विचारधारेतून सुरू झालेल्या या संस्थेने वर्षानुवर्ष स्थानिक दूध उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. मात्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर संस्थेतील दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन असुरक्षित वातावरणात होत असल्याचा ठपका ठेवत उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली. यावेळी सुमारे 25 लाख रुपयांचा तयार माल आणि उत्पादन साठाही जप्त करण्यात आला. प्रशासनाच्या दृष्टीने ही कारवाई नियमांनुसार असली तरी तिचे परिणाम मात्र दूरगामी ठरत आहेत. कारवाईनंतर गेल्या 8 दिवसांपासून गोरस भंडारचे संपूर्ण उत्पादन ठप्प झालं आहे. दररोज सुमारे 9,000 लिटर दूध संकलित करणारी ही संस्था बंद झाल्यामुळे जवळपास 600 दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या संस्थेवर अवलंबून आहे. दूध हा असा व्यवसाय आहे जो थांबवता येत नाही. जनावरे दररोज दूध देतात, मात्र ते विकण्यासाठी खरेदीदार नसेल तर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. काही शेतकरी कमी दरात दूध विकण्यास भाग पाडत आहेत, तर काहींना पर्यायी बाजारपेठच उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईचा परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वर्धा शहरातील हजारो ग्राहकांनाही याचा फटका बसत आहे. गोरस भंडारच्या माध्यमातून दररोज हजारो कुटुंबांना दूध पुरवलं जात होतं. संस्थेची 11 विक्री केंद्रे आणि घरपोच वितरण व्यवस्था अनेक वर्षांपासून कार्यरत होती. मात्र उत्पादन बंद झाल्यानंतर ग्राहकांना पर्यायी दूध शोधावं लागत आहे. अनेकांनी नियमित आणि विश्वासार्ह दूध पुरवठा खंडित झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गोरस भंडारचा गोरस पाक आणि इतर दुग्धजन्य पदार्थही ग्राहकांमध्ये लोकप्रिय होते, ज्यांचं उत्पादन पूर्णपणे आता थांबलं आहे. दरम्यान या प्रश्नावर आता सामाजिक आणि राजकीय स्तरावरही चर्चा सुरू आहे. शेतकरी आणि ग्राहकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला असून आता 5,000हून अधिक ग्राहक आणि 600 शेतकरी सामूहिक पत्राद्वारे थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे दाद मागणार आहेत. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र संस्था पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे हजारो लोक अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे उत्पादन तातडीने सुरू करण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाचाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड करता येणार नाही असं FDAचं मत आहे. उत्पादन प्रक्रिया नियमांनुसार नसेल तर कारवाई करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता खरी गरज आहे ती अन्न सुरक्षेचे निकष कायम ठेवत शेतकरी, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचं संरक्षण करणारा तोडगा शोधण्याची. भेसळ विरोधी कारवाई आवश्यक आहे, याबाबत कुणाचंच दुमत नाही.
पण या कारवाईची किंमत जर शेतकरी, ग्राहक आणि कामगारांना मोजावी लागत असेल तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था कोण उभी करणार? जर गोरज भंडारमध्ये त्रुटी होत्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ देऊन उत्पादन सुरू ठेवण्याचा पर्याय नव्हता का? आणि जर नियम सर्वांसाठी समान असतील तर वर्धेकरांचा प्रश्न आहे की अशाच प्रकारची कठोर कारवाई इतर सर्व डेअरी आणि खाद्य उद्योगांवरही होत आहे का? आज हा प्रश्न केवळ एका संस्थेचा नाही तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि प्रशासनाच्या निर्णयांमधील संतुलनाचा आहे. आता पाहावं लागेल की शासन आणि FDA या वाढत्या नाराजीला कसं उत्तर देणार आणि गोरज भंडारचं कुलूप नेमकं कधी उघडणार.